आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. मी नाशिकच्या स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलतर्फे आलेलो आहे. आम्ही चांदोड देवळा मतदारसंघातील सांगवी या गावामध्ये आलेलो आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील कौल, की त्यांच्या मनातील भावी आमदार कोण असावा आणि त्यांनी काय काही कामं केले पाहिजे, त्याच्यासाठी मी आलेलो आहे. भाऊ, आपलं नाव सांगा. माझं नाव हरसिंग टोके, सांगली शेतकरी. हां, काय आपल्या मनात काय वाटतं, कोण आमदार पाहिजे? 2024 आमदारची निवडणुकी कोण आमदार असण्यापेक्षा ही चांदोद देवळा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी शेतीमाती हा विषय घेऊन समोर घेऊन मुद्द्यावर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोलून शेतकऱ्यांशी लढत आले पाहिजे. आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न मानणारे आम्हाला तरी आता दिसतंय. गेल्या आम्ही 20 वर्षापासून मतदान करतोय आणि सध्या 17 वर्षापासून गणेश निंबाळकर हे नेहमी शेतकऱ्यांसाठी लढतायत, मांडतायत आणि त्यांच्या कामाला आंदोलनाला यश येते. आणि मेन प्रश्न आपला कांदा आहे, शेती पीक आहे, त्यावरच बोललं पाहिजे. कारण आपला मतदारसंघासाठी मतदान होते, मग आपण मतदारसंघासाठी त्याच विषयावर बोललं पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद. भाऊ, आपलं नाव काय? आपल्या मनात काय काय विशेष काय? आपल्या गावाच्या विकासासाठी काय केलं पाहिजे तुमच्या अपेक्षा? आमच्या गावाच्या विकासासाठी आमचं फक्त पाण्याचं काम केलं पाहिजे. पाण्याचं काम. हो, आपलं नाव कोण आमदार व्हावा तुमच्या विभागात असं तुम्हाला वाटतं? काय कारण काय? चांगलं माणूस आहे का आम्हाला? काय अपेक्षा काय? काही नाही, हेच पाटाचं पाणी शेतीचं. आपलं नाव? नवल बसते. नवल बसते. काय तुमच्या मनातून कोण आमदार झालं पाहिजे तुम्हाला? गणेश निंबाळकर. गणेश निंबाळकर. काय कारण काय? चांगला माणूस आहे, शेतकरी माणूस आहे, गरीबाचा आहे. हां. अजून काय अपेक्षा तुमच्या गावाच्या विकासासाठी, तुमच्या विभागात विकासासाठी? काही नाही, तो आमच्यासाठी कांद्यावर रस्त्यावर आंदोलन करायला गेला, दुसरं काही नाही आमच्यासाठी. बरं. आपलं नाव? हां. काय तुमच्या मनातील भावी आमदार कोण असला पाहिजे? आमच्या मनातून केदारनाथानं आम्हाला शब्द दिला आहे, हां. मी जर आमदार झालो हां. तुमचं झाडी या रंगाव पाणी पोच करून देणार ही तुम्हाला अपेक्षा? अपेक्षा. हां. अजून काय अपेक्षा आहे? काय नाही, मग एवढं मिळाल्यानंतर मग आता पुढचं सरकार जे ठरवेल ते ठरवू. पण ते याच्याकरता भांडणार. आपलं नाव? ज्ञानेश्वर दामो तांदळकर. काय तुमच्या मनात काय आहे की कोणता भावी आमदार आपल्या भागाचा विकास करू शकतो असं कोण वाटतं तुम्हाला? चांगलं आहे, केदारनाथ माणूस चांगला आहे. केदारनाथ. तुमचं नाव काय? साहेबराव सकाराम बसते. साहेबराव सकाराम बसते. काय तुम्हाला वाटतं ही जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये? आमच्या मताने शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलणारा माणूस निंबाळकर आहे. हां. गणेश निंबाळकर. आणि धन्यवाद. आज आपण जाणून घेतलं सांगवी या गावातील बरेचसे शेतकरी बांधव पाहिले, यांच्या मनातले जाणून घेतलं की जनतेच्या मनातील कौल जाणून घेतला की कोण आमदार झालं पाहिजे आणि आपल्या भागाचा, आपल्या गावाचा विकास कसा झाला पाहिजे हे आपण जाणून घेतलं. नमस्कार.